वेलकम बॅक टू अवर चॅनल स्टडी विथ हितेंद्र। आज आपण ग ने सुरू होणारे वाक्यप्रचार अर्थासहित बघणार आहोत। गुळाचा गणपती असणे म्हणजे दुसऱ्याच्या तंत्राने चालणे। गुडणी धरणे म्हणजे एकदम गप्प बसणे। गुलदस्त्यात ठेवणे म्हणजे लपून ठेवणे। गंगेत घोडे नाणे म्हणजे कठीण गोष्ट पूर्ण होणे। गड घालणे म्हणजे अतिशय आग्रह धरणे। गळ्यात माळ घालणे म्हणजे महत्त्वाचे काम सोपविणे। गावचे नसणे म्हणजे संबंध नसणे। गाल बसणे म्हणजे अशक्त होणे। गंगार्पण करणे म्हणजे पूर्णपणे त्याग करणे। गडप करणे म्हणजे नाहीसा करणे। गट्टी जमणे म्हणजे गाढ मैत्री जमणे। गळ्यापर्यंत येणे म्हणजे एखादी गोष्ट सहन न होणे। गडी लागणे म्हणजे एखाद्याला भार होणे। ग्रहण सुटणे म्हणजे संकट दूर होणे। गंध नसणे म्हणजे मुळीच ज्ञान नसणे। गंडा घालणे म्हणजे फसवणूक करणे। गंडा बांधणे म्हणजे शिष्य करणे। गवगवा होणे म्हणजे चार चौघात चर्चा होणे। गौऱ्या मसनात जाणे म्हणजे मरण जवळ येणे। गर्भगडीत होणे म्हणजे अतिशय घाबरून जाणे। गयावया करणे म्हणजे विनवणी करून सांगणे। गर्क होणे म्हणजे मग्न होणे। गगन ठेंगणे होणे म्हणजे अतिशय आनंद होणे। गांगरून जाणे म्हणजे काय करावे ते न सुचणे। गाठ पडणे म्हणजे भेट होणे। गळ्यातला ताईत होणे म्हणजे अतिशय आवडता होणे। गाडी अडणे म्हणजे कामामध्ये अडचण येणे। गळा दाटणे म्हणजे कंठ भरून येणे। गाढ झोपणे म्हणजे खूप शांत झोपणे। गोत्यात आणणे म्हणजे पेचात पकडणे।
गोडवे गाणे म्हणजे स्तुती करणे. गुजराण करणे म्हणजे उदरनिर्वाह करणे. गोंडा घोळणे म्हणजे खुशामत करणे. गळ टाकून पाहणे म्हणजे प्रयत्न करून पाहणे. गम्य असणे म्हणजे थोडेसे ज्ञान असणे. गाळण उडणे म्हणजे मनाचे धैर्य गळून जाणे. गळ्यावर सुरी ठेवणे म्हणजे जीव घेण्यास तयार होणे. गळ्यात गळा घालणे म्हणजे खूप मैत्री होणे. गजब करणे म्हणजे तक्रार करणे. गळ्याला ताट लागणे म्हणजे मोठ्या संकटात सापडणे. गाल लाल होणे म्हणजे थोबाडीत मारणे. गालात हसणे म्हणजे मंदस्मित करणे. Thanks for watching. Please